मोक्ष संन्यास योग. श्लोक क्रमांक 38. प्रस्तुत प्रकरणातला विषय चाललेला आहे त्रिविध सुखांचा. भगवंतानी अर्जुनाला भरतर्षभ हे विशेषण देऊन त्रिविध सुखांचं स्वरूप व्याख्या माझ्याकडनं श्रवण कर अशा स्वरूपाची विशेष सूचना अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सर्वांनी केली आहे. सुखम विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. अभ्यासात रमते यत्र दुःखांतंच निगच्छति. अशी सूचना करून प्रस्तावना एका श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये केली. उत्तरार्ध आणि त्याचा पुढचा श्लोक म्हणजे दीड श्लोकाच्या मधून मधुसूदन सरस्वतीजींनी म्हटल्याप्रमाणे सात्विक सुखाचं स्वरूप प्रकट केलं आहे. त्या सात्विक सुखाचं स्वरूप पाहत असताना जे सुख अग्रे आरंभाला विषम इव विषासारखं क्लेशकारक पण परिणामी अमृतोपम परिणामी अमृतासारखे आहेत. तत् आत्मबुद्धी प्रसादजम सुखम. ते आत्मविषयक बुद्धीच्या प्रसादातून झालेलं जे सुख आहे त्याला सात्विकम प्रोक्तम, सात्विक सुख असं म्हटलं आहे. आणि याचं स्वरूप प्रथम विषासारखं म्हणण्याचं कारण साधक जेव्हा परमार्थ पथावरती साधना संपन्न होतो तेव्हा ज्ञान वैराग्य ध्यान इत्यादी साधनाचा आरंभ करतो तेव्हा इंद्रियांना या सगळ्या साधनांची अनुष्ठानाची सवय नसते आणि म्हणून अत्यंत आयासपूर्वक प्रयत्नपूर्वक हे परमार्थिक साधक हे मूल्य आपल्या जीवनात रुजविण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रथम दर्शी हे अत्यंत विषाप्रमाणे जणू काही दुःखकारक आहे असं वाटतं. परंतु हेच ज्ञान वैराग्य ध्यान यांचा आरंभ सातत दीर्घकाल चालू ठेवला, आदरपूर्वक चालू ठेवला, तीव्रतेने चालू ठेवला तर ह्या सगळ्या साधनांच्या मध्ये एक परिपक्वता आहे आणि परिणामी विद्वज्जनांनी म्हटलं आहे की ते अमृताप्रमाणे त्याचा परिणाम होतो. त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. आणि तिसरी गोष्ट सांगितली होती की आत्मबुद्धी प्रसादजम. त्याचा अर्थ केलाय आत्मबुद्धी प्रसादम जम असं म्हणताना आत्मविषया ज्याच्या बुद्धीचाच विषय आत्मा बनलेला आहे, ज्याच्या बुद्धीचंच मुख्य अवलंबन हे आत्मा बनलेला आहे अशा बुद्धीला आत्मबुद्धी म्हणतात. आणि तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेकपरत्वंच ब्रह्माभ्यासम विदुरबुधा. तच्चिंतन तत्कथन तत्प्रबोधन सातत्यपूर्वक त्याच विषयाचं चिंतन मनन निध्यासन असल्यामुळे
त्या विषयाचा एक परिपक्वता उत्कर्ष प्राप्त होतो आणि तत् प्रसाद उत्कर्षात, त्यामुळे प्रसन्नता, त्या प्रसन्नतेचा जो उत्कर्ष जो उत्पन्न होतो, तस्मात सात्विकम सुखम, म्हणून त्यापासून उत्पन्न होणारं जे सात्विक सुख आहे याचा विचार आपण माऊलींच्या ओव्यांच्या आधाराने केला. आणि त्यानंतर क्रमाने प्राप्त होणारा विषय म्हणजे राजस सुखाचा आहे. राजस सुख हा थोडासा जवळचा विषय आहे, तो आपल्या अनुभवण्यातला विषय आहे, दैनंदिन जीवनात तो येणारा विषय आहे. परंतु हा पहिला जो विषय आहे ज्याचं आपण श्रवण केलं, तो प्रयत्नपूर्वक पुन्हा पुन्हा अनुष्ठान करण्याचा विषय आहे. म्हणून जरी परमार्थिक साधना सुरुवातीला विषवत वाटल्या, तरी परिणामी हे अमृतवत अनुभूतीला येत असल्यामुळे त्या श्रवण मननाधिक साधना असेल किंवा योगादी ध्यान धारणादी साधना असेल, त्या सातत्यपूर्वक एकांतामध्ये करावयाच्या साधना आहेत. आणि ह्या दीर्घकाळ केल्यानंतर त्या करणाऱ्या साधकावरती त्या साधनेचा परिणाम निश्चितपणे त्याची त्याला प्रथम पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती झालेला परिणामाचा प्रतिबिंब त्याच्या सन्निधीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही काही दिवसांनी अनुभवाला येतो. हा एक महत्वाचा शब्द. राजसिक सुख जे आहे जास्तीत जास्ती लोकांच्या अनुभूतीचा विषय आहे. त्याचं स्वरूप आपण पाहूया. त्यानंतर माऊलींनी यावरती केलेलं जे भाष्य आहे त्या भाष्याचा आपण विचार करू. श्लोक असा आहे, विषयेंद्रिय संयोगात तद अग्रे अमृतोपमम् परिणामी विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम्. यत म्हणजे जे राजस सुख आहे त्याचा विचार चालला. जे राजस सुख कशापासून उत्पन्न होतं, तर असं म्हटलं आहे, विषय इंद्रिय संयोगात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आहे विषय. त्यानंतर चक्षु, श्रोत्र, घ्राण, त्वचा, जिव्हा, वाक, पाणी, पाद, वायू, उपस्थ हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंच कर्मेंद्रिय आहेत. आणि ह्या प्रत्येक इंद्रियाचा एक एक विषय आहे. रूप पाहायचं असेल तर रूप हा विषय डोळ्यांचा आहे. डोळा आणि रूप यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा विविध प्रकारच्या रंगांचं रूपाचं ज्ञान जीवाला होतो. शब्द आणि श्रोत्र इंद्रियांच्या संवादातून आपल्याला शब्दाचं ज्ञान होतं. त्वचा आणि स्पर्श इंद्रियातून आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं. ज्ञान. तसंच पंचकर्मेंद्रिय आहेत आणि त्या पंचकर्मेंद्रियांचा संबंध त्यांच्या विषयाशी आला
त्यांचा संयोग झाला की त्या संयोगातून आपल्याला एक अनुकूल संवेदनाचा एक भास. पण पहिल्यांदा मात्र इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग होतो. म्हणून भगवद्गीता राजस सुखाचं स्वरूप प्रकट करत असताना विषय इंद्रिय संयोगात पहिल्यांदा विषय असतात आणि मग विषयांच्या भेटीसाठी इंद्रिय येतात आणि मग जणू काही त्यांचा संयोग होतो, कॉन्टॅक्ट होतो. अच्छा, मग विषय इंद्रियांच्या संयोगापासून प्रारंभिक काय होतं? अग्रे अग्रे म्हणजे सुरुवातीला, प्रारंभाला जो अनुभव असतो विषय इंद्रिय संयोगाचा, तो कसा असतो? अमृतोपमम. विषय इंद्रिय संयोगात अग्रे अमृतोपमम. विषय इंद्रियांच्या संयोगाच्या मध्ये आरंभाला आलेला अनुभव हा अमृतासारखा असतो, आल्हादक असतो, सुखकारक असतो, हवा हवा असा वाटणारा असतो. परंतु परिणामे परंतु त्याचा जो काही विषय इंद्रियांच्या संयोगाचा जो परिणाम आहे, तो परिणाम मात्र विषम इव. विषम इव. विषम इव म्हणजे प्रमाणे, सारखं, विषासारखा तो परिणाम असतो. म्हणजेच इंद्रिय विषयांच्या संयोगापासून आरंभाला होणारं जे सुख आहे ते आल्हादकारक वाटत असल्यामुळे जणू काही ते अमृतासारखं, पण त्याचा परिणाम दुःखकारक होत असल्यामुळे जणू काही ते विषाप्रमाणे आहे. तत्सुखम. अशा सुखाला राजसं स्मृतम, राजस सुख असं. थोडक्यामध्ये विषय इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाला राजस सुख असं. त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे की आरंभाला ते अमृताप्रमाणे, आणि तिसरं वैशिष्ट्य आहे अंतिमता ते अत्यंत क्लेशकारक असल्यामुळे परिणामी विषमिव. त्याचा परिणाम हा विषासारखा आहे. परिणाम हा विषासारखा आहे ह्या म्हणण्याचं कारण काय? यावरती आचार्यांनी एक सुंदर ओळ लिहिली भाष्यामध्ये. विषय इंद्रियांचा संयोग झाल्यानंतर त्याचा परिणाम विषासारखं म्हणण्याचं कारण असं आहे की त्या संयोगाची निष्पत्ती झाल्यानंतर काय होतं? काही गोष्टींची हानी होते, काही गोष्टींचा नाश होतो, काही गोष्टींचा ऱ्हास होतो, काही गोष्टींचं स्खलन होतं, काही गोष्टी जातात. एकार्थ शब्दाने वापरल्या. नष्ट होणं, जाणं, स्खलन होणं, नाहीशा होणं. कोणत्या गोष्टी आहेत त्या? त्यात पहिलं शंकराचार्य म्हणतात विषय इंद्रियांच्या संयोगाचा परिणाम असा आहे की माणसाच्या शरीरातलं बल नष्ट. बल नष्ट झालं की तो बलहीन होतो. पहिला परिणाम. दुसरा परिणाम आहे म्हणजे बलाची हानी होते, बलहानी. दुसरा आहे इंद्रिय विषयाच्या संयोगापासून दुसरी होणारी हानी आहे वीर्य हानी आहे. एक प्रकारचं तेजाची हानी आहे, तेज नष्ट होते. बलहानी, वीर्यहानी. तिसरी गोष्ट आहे
विषय इंद्रियाच्या संयोगाच्या परिणामातून ती होते रूपहानी. म्हणजे सौंदर्याचं स्खलन होतं, ती पण नष्ट. बलहानी, वीर्यहानी, रूपहानी आणि त्यानंतर प्रज्ञाहानी. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धीची जी काही ओजस्विता, तेजस्विता, ग्रंथ धारण करण्याची क्षमता जी आहे, त्याची अर्थ क्षमता, धारण क्षमता, तिचाही ऱ्हास होतो. म्हणून माणसाचं लक्षात राहत नाही, आठवत नाही. म्हणून पहिल्यांदा आहे बलहानी, वीर्यहानी, रूपहानी, प्रज्ञाहानी, मेधाहानी. आणि हे सगळं भरून काढण्यासाठी पुन्हा मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ती हानी भरून काढण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. मग आहे धनहानी, धनाची हानी. एवढंच नाही तर कामामध्ये नंतर नंतर जितका उत्साह लागतो, तो उत्साहही नष्ट होतो. मग बलहानी, वीर्यहानी, रूपहानी, प्रज्ञाहानी, मेधाहानी. मेधा म्हणजे इथे ग्रंथांच्या मध्ये असणारा अर्थ धारण करण्याच्या शक्तीला मेधाशक्ती म्हणतात. एखादा विषय समजून घेण्यासाठी लागणारी जी बुद्धी त्याला प्रज्ञा असं म्हणतात. मग ती प्रज्ञाची हानी होते, मेधाची हानी होते. बलहानी, वीर्यहानी, रूपहानी, प्रज्ञाहानी, मेधाहानी, धनहानी आणि उत्साहहानी. या प्रमाणे जवळजवळ 6-7 गोष्टींचा ऱ्हास विषय इंद्रियांच्या संयोगाचा परिणाम या 6 गोष्टीमध्ये होत असल्यामुळे परिणामे विषमीव असं. एवढंच नाही तर याच्या बरोबर सांगितलं आहे अधर्म. शास्त्राने मान्य केलेल्या विषयांचाच अनुभव विषय इंद्रियांच्या संयोगातून घेतला जातो असं नाही, तर विषय इंद्रियाच्या संयोगातून मिळणारा आनंद शास्त्र नियमाचा भंग करूनही केला जातो. त्यातून अधर्म तयार. आणि अधर्मचा परिणाम आहे तज्जनित नरकादी हेतुत्वात. त्यामध्ये नरकाधिकांची, दुःखाधिकांची प्राप्ती आहे परिणामी. त्यामुळे त्या विषय इंद्रिय संयोगाचा परिणाम आहे तद उपभोग परिणामंते विषम इव. त्या उपभोगाचा परिणामाच्या शेवटी विषासारखा परिणाम, दुःखकारक परिणाम होत असल्यामुळे तत्सुखम राजसम स्मृतम. त्या सुखाला राजस सुख असं म्हणतात. आणि म्हणून परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम ह्या पदावरती शंकराचार्यांनी हे जे भाष्य केले आहे, बल, वीर्य, रूप, प्रज्ञा, मेधा, धन, उत्साह आणि हेतुत्वा, त्याचबरोबर अधर्म तज्जनित नरकादि हेतुत्वाच्च परिणामे तद तद उपभोग परिणामंते विषमीव तत्सुखम राजसम स्मृतम. त्या सुखाला राजस सुख असं म्हणतात. आणि सामान्यपणे तुम्ही आम्ही अनुभवणाऱ्या सुखाचाच जास्त अनुभव ह्या ईश इंद्रिय संयोगामध्ये येत असतो. परिणामी ते विषम विषासारखं जरी असलं तरी प्रारंभी ते अमृतासारखं वाटत असल्यामुळे लोक प्रवृत्ती त्याकडे अधिक आहे. यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी यावरती केलेलं भाष्य आपण पाहूया.
विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामी विषमिव तत्सुखम राजसंस. आतापर्यंत झालेला हा सगळा विषय समोर घेऊन त्या प्रकाशामध्येही पुन्हा आपण माऊलींनी ह्या विषयाच्या वरती टाकलेला स्वतःचा जो अनुभूतीचा प्रकाश आहे तो ह्याप्रमाणे. आणि विषयेंद्रिय मेळ होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. हे धनंजया, या अर्जुना, विषय इंद्रिय मेळ होता. विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे विषय. आणि मग पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्यातील इंद्रिय आणि त्यांचा त्यांचा विषय यांचं ऐक्य होता, सानिध्य होता, भेट होता, त्यांचा मेळ होणं. विषय इंद्रिय मेळ होता म्हणजे विषय आणि इंद्रियांचा संयोग झाला असताना जे सुख होतं ते कसं आहे म्हटले, दोन्ही थडिया सांडोनी जाय. दोन्ही थड्यांच्या मर्यादा ओलांडून हे सुख बाहेर ओसंडून पडत आहे. इथे तर नदी नाही, दोन्ही थड्या दोन्ही काठ ओलांडून हे सुख ओसंडून बाहेर पडत आहे असं माऊलींनी म्हटलं आहे. याचा अर्थच तिथेच अगोदर आहे. या विषयाची एक थडी, एक काठ, एक तीर आहे विषय. दुसरा तीर आहे इंद्रिय. इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला असताना यातून निर्माण होणारं सुख इंद्रियाची तीर, इंद्रियांचा काठ आणि विषयांचं तीर आणि विषयांचा काठ या दोन्ही तीरावरून ओसंडून वाहू लागतं. इंद्रिय आणि विषय या दोन्ही तीरावरून ओसंडून ते सुख वाहू लागतं. आणि विषय इंद्रिय मेळ होता, जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. जे सुख दोन्ही थडिया सांडोनी जाय, दोन्ही थड्या थड्या ओसंडून, दोन्ही पात्राचे तीर ओसंडून हे सुख बाहेर पडू लागत आहे, मर्यादा ओलांडून वाहू लागत आहे. म्हणून हे धनंजया, विषय इंद्रिय मेळ होता, जे सुख दोन्ही थडिया सांडोनी जाय. इतका आनंद, इतका आनंद सुरुवातीला. वाव, काय आनंद, काय आनंद. पण हा आनंद कसा असतो हे समजून सांगण्यासाठी माऊलीने दिलेले स्वातंत्र्यपूर्व काळातले उदाहरण आहे. अधिकार्या रिता गाओ, होय जैसा उत्साह, का ऋणावरी विवाह विस्तारिला. दोन दृष्टांत एका ओळीत दिले. अधिकारिया गाओ रिघता जैसा उत्साह होय. एखादा राजाचा अधिकारी, एखादा राजाचा प्रशासक एखाद्या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. मग तो विशिष्ट घोड्यावरती येत असेल, विशिष्ट गाडीवरती येत असेल, त्याच्या मागे पुढे मोठा लवाजमा असेल,
तेव्हा त्या गावातील लोकांना मोठा उत्साह वाटतो. अरे वा, आपल्या गावात साहेब आले, आपल्या गावात साहेब आले, आपल्या गावात साहेब आले. म्हणून जो तो उठतो त्याचं कौतुक करतो, जो तो उठतो त्याचं स्वागत करतो. म्हणजे सगळ्या गावातच त्या अधिकाऱ्याच्या येण्याने सगळ्यांना उत्साह, आपल्या गावात नवीन पाहुणे आले, किती त्यांची विशेषता आहे, कपडे काय, त्यांचं वाहन काय, त्यांची व्यवस्था काय. त्यामुळे अधिकारिया गावो विगता जैसा उत्साह होता. दुसरा परिणाम आहे, एखाद्या गरीब कुटुंबामध्ये मुलीचं लग्न असेल, आई वडील गरीब असतील, कर्ज घेतात आणि मग मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहामध्ये मुलीचं लग्न करतात. मौलीनी त्या काळामध्ये लग्नाची जी परिस्थिती होती ती 700 सव्वा 700 वर्षापूर्वीची रेखाटली आहे. ते असं म्हणतात, ऋणावरी विवाह, ऋणावरी विवाह विस्तारिला जैसा उत्साह होय. वरचं पद पुन्हा खाली यायचं तर अर्थ लावण्याच्या दृष्टीने, बाप आपल्या मुलीचं लग्न अत्यंत उत्साहाने साजरा करण्यासाठी, विस्तारपूर्वक आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी तो ऋण घेतो सावकाराकडनं आणि सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांना भेट वस्तू देतो, सगळ्यांना सगळ्या सुविधा पुरवतो. चांगलं छान आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहिल्या दृष्टांतामध्ये तो अधिकारी आला म्हणून सर्वांनी त्याचं स्वागत केलं, गावामध्ये उत्साह झाला. परंतु तो राजाने पाठवला असल्यामुळे, राजपुरुष तो असल्यामुळे या गावामध्ये कर वसुलीसाठी आणि तो सगळ्या गावांच्या वरती मोठा अन्याय करतो. मग परिणाम काय झाला? सुरुवातीला गावामध्ये प्रवेश होताना सगळ्यांनी त्याचा स्वागत केलं, पण परिणाम तोच अधिकारी सगळ्या गावाला दुःख देऊ लागला. परिणाम काय झाला? आरंभाला अमृताप्रमाणे वाटलं, वा वा. परिणामी सगळ्यांना त्रास दिल्यामुळे दुःख नको नको वाटला तो. दुसऱ्या उदाहरणात, गरीब बापाने आपल्या मुलीचं लग्न करण्याकरता मोठं ऋण घेतलं आणि उत्साहाने ते लग्न केलं. लग्न झाल्यानंतर सावकाराकडून घेतलेलं ऋण धन पुन्हा फेडण्यासाठी त्याच्या किती वेळेचा, वर्षांचा आणि वस्तूंचा अपव्यय झाला असेल. मग ते फेडताना किती दुःख आहे. तसं म्हटले, विषय इंद्रियाच्या संयोगात आरंभाला हे सुख आहेत आणि परिणामीही दुःख आहे, हे सांगण्यासाठी हे दिलेले दोन दृष्टांत. म्हणजेच मूळ विषय आपल्यावरती स्थिर स्वरूपाने तो बिंबावा, याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले दोन दृष्टांत. पुढच्या ओवीमध्ये पुन्हा दोन दृष्टांत देतात, त्या पुढच्या ओवीमध्ये पुन्हा दोन दृष्टांत देतात आणि मूळ सिद्धांत असा कंटा हलवून पुन्हा होका देऊन तो बळकट करतात. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज राजस सुखाचं स्वरूप आपल्या मनामध्ये एक स्थिर करतात, याला राजस सुख असं म्हणतात. दुसरे दोन दृष्टांत पहा. नाना रोगिया जिभेपासी, केळे गोड साखरेशी, का बचनागाची जैसी मधुरता पहिली. एखादा मनुष्य रोगी आहे. आता हे
आयुर्वेद शास्त्रातील उदाहरण. फक्त ह्या उदाहरणाचं स्पष्टीकरण आपण करणार. याचा प्रत्यक्ष अनुभव आयुर्वेदामध्ये असणारे जे आचार्य आहेत, जे वैद्य आहेत, त्यांना माहिती आहे. एखादा मनुष्य रोगी आहे आणि अशा रोगी माणसाला केळी खायला द्या. नुसती केळी नाही, तर त्या केळीच्या बरोबर साखर, साखरेशी, गोड साखरेशी केळे, म्हणजे गोड साखर आणि केळी एकत्र त्यांनी मिसळून दिली आहे. आणि कोणाला दिली आहे? तर ज्याला रोग झाला आहे त्याला. नाना रोगिया जिभेपाशी. एखाद्या माणसाला रोग झाला आणि अशा रोग्याला साखरेसहित केळी त्याच्या जिभेजवळ नेली, जिभेला स्पर्श झाला, तर केळी ही गोड आणि साखर ही गोड, त्यामुळे त्याला बरं वाटतं. वा, छान आहे, चव चांगली आहे. परंतु त्याचा परिणाम तो रोग बरा होण्याच्या ऐवजी झालेल्या रोगाची वृद्धीच आणखी वाढते. म्हणून विषय इंद्रिय संयोगापासून निर्माण झालेलं सुख जे आहे आरंभी अमृताप्रमाणे आहे, त्याला बरं वाटतं. पण असलेला रोग जेव्हा दुप्पट होतो तो परिणामी विषमी वाटतो. तो कसा होतो? आयुर्वेद मध्ये असणाऱ्या त्या तज्ज्ञ मंडळींना माहिती. तो साध्या गावाकडच्या लोकांना सुद्धा माहिती असू शकतं. केळी आणि दूध एकत्र दिलं की काय परिणाम होतो, किंवा आपल्या अल्हाट मॅडम एमडी मेडिसिन आहेत आणि आयुर्वेदाचाही त्यांचा अभ्यास आहे, त्याचा खुलासा त्या करू शकतात नंतर. किंवा बचनागाची जैसी मधुरता पहिली. सुरुवातीला बचनाग म्हणजे विशिष्ट प्रकारचा विष आहे. ते सुरुवातीला अत्यंत गोड वाटतं, मधुर वाटतं. पण शेवटी त्याचा परिणाम मरण हा निश्चित. म्हणून वचनागाची जैशी मधुरता पहिली. पहिल्यांदा त्याचं मधुरता, गोडी वाटते, पण परिणामी ते जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरतं. म्हणून परिणामे विषमी. रोगी माणसाच्या जिभेवरती केळी आणि साखर एकत्रित मिसळून दिली तर जिभेला स्पर्श होताना त्यांचा संयोग हा अमृताप्रमाणे आहे, पण परिणाम मात्र त्याचा रोग वाढवणारा असल्यामुळे परिणामी विषमी. दोन दृष्टांत. 797 क्रमांकाच्या ओळीमध्ये पुन्हा दोन दृष्टांत, म्हणजे 6 दृष्टांत एका पाठीमाग आहेत. पुढे आपण पाहणार. पहिले सौ चोराचे मैत्र, थाट भेटीचे कलत्र, का लाघवियाचे विचित्र विनोद ते. ह्या ओळीमध्ये 3 दृष्टांत. पहिले संचोराचे मैत्र. चोर म्हणजे संभावित चोर. एखाद्या चोराला माहिती आहे आपल्याकडे खूप धन आहे, पैसा आहे, आणि मग तो अत्यंत विनम्रतेने येतो. सगळ्या प्रकारचे मॅनर्स आणि एटिकेट्स त्याच्याजवळ असतात. आणि मग तो विचारतो, आपण कुठून आला, कुठे जायचं आहे? आपण सांगतो आपण कुठून आलो आहे आणि तिकडे जायचं. तो म्हणतो मलाही सुद्धा तिकडेच जायचं. कोणत्या बसने जायचं आहे? ह्या बसने जायचं. मग मी सुद्धा त्याच बसने जाणार. चला तर आपल्याला एकमेकाला आपण जोडीदार भेटलो. म्हणून सुरुवातीला संभावित वाटणारा तो मनुष्य चोर असतो. पण संभावित असल्यामुळे सुरुवातीला कळत नाही. प्रवास सुरू राहतो आणि तो आपला अंदाज घेतो.
आणि अंदाज घेत घेत त्याला कळालं की यांच्याकडे पैसा कुठे आहे, तो बरोबर ते पैशाची चोरी करून निघून जातो. म्हणून प्रारंभाला असं वाटतं की किती हा जिवलग मित्र आहे हो आपला, पण परिणाम मात्र आपलं धन घेऊन जेव्हा जातो तेव्हा परिणाम आहे विषमी. म्हणून संचोराचे मैत्र. तिसरं आहे हट भेटीचे कलत्र. हट शब्दाचा अर्थ आहे बाजार, मार्केट. भेटीचे मार्केटमध्ये कोणीतरी भेटलं आणि ते जणू काही आपलं कलत्र कुटुंबातलाच आहे असं वाटायला लागलं, पण ते कुटुंबातलं नाही, तर ती देह विक्रय करणारी वारांगणा, हा त्याचं नम्रता. या सगळ्या गोष्टी सुरुवातीला बऱ्या वाटतात, परंतु नंतर परिणाम आपल्या जवळचं धन जातं आणि त्याचाही परिणाम रोग उत्पन्न होतो. त्याचा पुढचा परिणाम अधर्म वाढतो. अधर्माचा परिणाम पुन्हा नरकादी दुःख येतो. परिणामी विषम. किंवा लाघवियाचे विचित्र विनोदते. एखादा लाघव करणारा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र विचित्र हावभाव करून विनोद करणारा आहे, असा आश्चर्यकारक असणारा एखादा मनुष्य येतो आणि त्याच्या प्रलोभनामध्ये आपण बळी पडतो आणि तो आपल्या जवळच गारुडी असो किंवा आणखी एखादा दुसरा जादूगार असो, तो आपल्याला आकर्षित करून घेतो आणि आपल्या जवळचं धनही नष्ट करवितो असून, त्यामुळे सुरुवातीला आनंद जरी वाटत असला तरी परिणाम मात्र जवळचं धन गेल्यामुळे ते विषाप्रमाणे आहे, हा सगळा सांगितलं. त्याचं महत्वाचं कारण एक आहे, हे दृष्टांत दिले. म्हणजे शेवटच्या या ओळीमध्ये 3 दृष्टांत दिले. नंतर 2, 2, 2, 6, 7, 8, 9 दृष्टांत दिले. आणि पहिल्या ओळीमध्ये त्याची प्रस्तावना केली. विषय इंद्रियांचा संयोग झाला असताना उत्पन्न होणारं सुख हे इंद्रिय आणि विषय या दोन्ही थड्यांच्या वरून ओसंडून वाहू लागतं आणि इतका आनंद होत असल्यामुळे ते विषयेंद्रिय संयोगात यत्तद अग्रे अमृतोपम, सुरुवातीला ते अमृताप्रमाणे आणि परिणामे विषमेव, परंतु त्याचा परिणाम मात्र हे दुःखकारक क्लेशकारक विषाप्रमाणे होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेले दृष्टांत सुद्धा अशाच प्रकारचे आहे की जे प्रारंभी व्यक्तीला जीवाला आनंद दिल्यासारखा वाटतो, पण त्याचा परिणाम मात्र हानीमध्ये होतो, क्लेशामध्ये होतो, दुःखामध्ये होतो. म्हणून परिणामी विषमीव. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी किती चातुर्याने असे दृष्टांत आपल्या समोर प्रस्तुत केले की तो विषयही कळावा आणि एकाच दृष्टांतामध्ये आरंभाला अमृताप्रमाणे आणि परिणामी विषमेव असा हा अत्यंत बुद्धिचातुर्याने निवडलेल्या दृष्टांताची ही योजना आहे. आणि हे सगळं सांगून मग सिद्धांतापाशी तैसे इंद्रिय विषय दोखी, जे सुख जीवाते पोखी, मग पडिली खडकी हंस जैसा. या एका ओळीमध्ये मुख्य सिद्धांत सांगून पुन्हा दृष्टांत. विषय इंद्रिय दोखी, विषय इंद्रियांचा जो संयोग आहे, हा संयोग कसा आहे, हा दोषयुक्त आहे आणि त्या सुखासाठी आपल्याला इंद्रियांच्या वरती अवलंबन राहावं लागतं, विषयांच्या वरती अवलंबन राहावं लागतं. म्हणजे जे सुख पराधीनतेच्या दोषापासून उत्पन्न होणार आहे,
काय पराधीनता आहे? ज्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा इंद्रिय लागतात, ज्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी विषय लागतात, ज्या विषयांचा अनुभव घेण्यासाठी इंद्रिय विषयांच्या संयोगाच्या बरोबर इच्छा लागते, त्याचबरोबर अनुकूलता लागते. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते सुख जे आहे पराधीत दीनतेपासून उत्पन्न होणार आहे आणि जीवाला सुरुवातीला ते पुष्ट करणार आहे, प्रसन्न करणार आहे. म्हणून जे सुख जीवा ते पोखी, जे सुख जीवाला पोचतं, जीवाला पुष्ट करतं, जीवाला आनंद देतं, परंतु जीवाला विषय इंद्रिय सुख जे आनंद देतं ते आनंद कसा देतं? जैसा हंस. त्यासाठी दृष्टांत दिला आहे की एक छोटासा मोठा खडक आहे, त्या खडकामध्ये एक खड्डा आहे खडकाच, आणि त्यामध्ये पाणी साठलेलं आहे, आणि त्या वरून असा त्या पाणी साठलेल्या खडकावर पाहिल्यानंतर वरून राजहंस उडत होता, आणि त्या उडणाऱ्या राजहंसाला त्या खडकाच्या पाण्यामध्ये नक्षत्रांचं प्रतिबिंब पडलेलं त्यांनी पाहिलं, आणि त्याला असं वाटलं की हे रत्नच आहे, आणि म्हणून एकदम जोरात त्यांनी झेप घेतली आणि दगडांच्या त्या खड्ड्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये जणू काही नक्षत्रांचं प्रतिबिंब हे त्याला रत्नाप्रमाणे वाटलं, आणि जोराची झेप घेतली आणि न त्या रत्नाचा तर लाभ झाला नाही, पण जोरात चोच मात्र दगडावरती आपटल्यामुळे तो उलथा पालथा पडला. म्हणजेच मग उपडीला खडकी जैसा हंस, जैसा हंस खडकी उपडीला, खडकावरती तो उलटा पडला. म्हणजे पाहिल्याबरोबर खूप आनंद झाला होता. रत्नच या ठिकाणी आहे, आज आपल्याला ते वेचायला भेटतील, पण परिणाम कसा झाला की त्याची चोच तुटली, रक्तबंबाळ झाली, परिणामी विषमी. तैसी जोडी अघवी आटे, जीविताचा ठाय फिटे, सुकृताचीही सुटे धनाची काठी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा इंद्रियांच्या संयोगापासून वेगवेगळे सुख संपादन करत असताना काय होतं? तैसी आघवी जोडी अटे. जोडी म्हणजे जोडलेले. जोडलेले म्हणजे काय? जोडलेली संपत्ती असेल, जोडलेले धन असेल, जोडलेली वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता असेल, तर ह्या इंद्रिय विषयाच्या संयोगापासून नंतर ही सर्व मालमत्ता समाप्त होते. म्हणजे काय होत? म्हणजेच इंद्रिय विषयाच्या संयोगापासून वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थकारक प्रसंग निर्माण होतात, आणि त्या अनर्थकारक प्रसंग निभावण्यासाठी पुन्हा आपल्याला जवळचा पैसा खर्च करावा. म्हणून तैसी अघवी जोडी अटे, एक खाणी झाली. जीविताचे ठाय फिटे. जीवित म्हणजे आयुष्य, ठाय म्हणजे आधार, फिटे म्हणजे जाते, नाहीसे. म्हणजे आयुष्याचा आधार असणारा जे शारीरिक आरोग्य आहे ते आरोग्य देखील बिघडतं. आयुष्याचा ठाव फिटे, आयुष्याचा ठाय फिटे, आयुष्याचा जो आधार म्हणजेच आरोग्य, त्या आरोग्याच्या मध्ये बिघाड होतो. कोणत्या ना कोणत्या इंद्रियांच्या मध्ये जे संतुलन असतं ते संतुलन बिघडतं. हे ज्याचं त्याला माहिती असतं की कोणतं संतुलन कोणत्या इंद्रियांचं बिघडलेलं आहे. मग त्या इंद्रियांच्या वरती आपलं कंट्रोल राहत नाही.
आपण पराधीन होतो. म्हणजे असलेली संपत्ती गेली, संपत्तीमुळे अनर्थ निर्माण झाले. अनर्थाच्या व्यवस्थेसाठी पैसा गेला, त्याचबरोबर आपलं आरोग्य गेलं, म्हणजेच धनही गेलं आणि धनाच्या बरोबर पुण्यही गेलं. आणि त्यामुळे गाठीला असलेलं धन, पदरी असलेलं धन, पुण्य हे दोन्ही नष्ट झाले. अनेक भोगले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही, मग हानीचाची घाई लोळावे उडे. सुखाचा परिणाम सांगत असताना आणि जे काही भोगिले या वेगवेगळ्या इंद्रियांच्या संपर्कामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय येतात. कारण इंद्रियच वेगवेगळे आहेत. ज्ञानेंद्रिय तेही वेगवेगळे आहेत, कर्मेंद्रिय तेही वेगवेगळे आहेत. त्या ज्ञानेंद्रियांचे विषय वेगळे आहेत, कर्मेंद्रियांचे विषय वेगळे आहेत, त्या विषयांच्या व्हरायटीज वेगळ्या आहेत. आणि मग जे जे काही या इंद्रियांनी भोगलं तो जो अनुभव आहे, तो अनुभव कसा आहे म्हटले, जरी सुखाचा अनुभव असला इंद्रिय संयोगापासून, पण ते कसं प्रमाणे, जसं स्वप्नामध्ये सगळं ऐश्वर्य आपण पाहतो, पण जाग झालं की असला ऐश्वर्य जरूर नाही मध्येच रूपांतर होत. म्हणून अनेक जे जे काही भोगिले ते स्वप्न तैसे होय नाही. म्हणजे स्वप्नाप्रमाणे होतं आणि जाग झाल्यावरती ते काहीच राहत नाही. आणि मग हानीचाची घाई लोळावे. मग संकटा पाठीमाग संकट, हानी पाठीमाग हानी, समस्या पाठीमाग समस्यामध्येच त्या व्यक्तीला लोळावं लागतं, त्या व्यक्तीला पडावं लागतं, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सामोरं जावं. ऐसी आपत्ती जे सुख, आही की परिणामे देख, परत्री की रविख होली परते. या सगळ्यांचा समारोप करत असताना ऐशा आपत्ती, ऐशा आपत्ती जे सुख, आहिक परिणामे देख. ऐशे जे सुख, आहिक आपत्ती परिणामे देख. असं जे सुख आहे ते इहलोकामध्ये विविध प्रकारच्या आपत्तीच्या मध्ये परिणामाला प्राप्त होऊन आपल्या समोर येतं. असं तुम्हाला देख, असं तुम्ही पाहाल, असं तुम्ही अनुभवाल. म्हणून ऐहिक सुख, जे ऐहिक सुख ते कसं आहे म्हटले, आपत्ती परिणामे देख. कोणत्या ना कोणत्या आपत्तीच्या मध्ये, संकटाच्या मध्ये परिणित होऊन ते आपल्या जीवनामध्ये येईल, असं तुम्ही पाहाल, स्वतःच्याही जीवनामध्ये आणि इतरांच्याही जीवनात. परत्री किर विख होनी परते. आणि परत्री जे सुख, परत्री किर विख होनी परते. इहलोकात तर संकट आहेतच आहेत, परंतु परत्री पारलौकिक जगामध्ये जे सुख अधर्माच्या रूपानं विषात परिणती हो, परत्री म्हणजे स्वर्गाधिकांच्या मध्ये, परलोकांच्या मध्ये काय आहे, किरविख, जे सुख किरविख, खरोखरच त्या परलोकामध्ये देखील असणारा अधर्माच्या रूपानं ते ते सुख विषामध्ये परिणत होऊन ते साधकाला तिथेही आपत्तीमध्ये आणतं. म्हणजे इहलोकातही आपत्ती आणि परलोकातही आपत्ती ही विषासारखी असते. आणि म्हणून जे इंद्रियांचा लळा, विदलिया धर्माचा मळा, जाडोणी भोगीजे सोहळा विषयांचा जेथे. जे इंद्रियांच्या लळा धिदलिया, ज्यांनी त्या राजस सुखाच्या पाठीमागे जाऊन काय केलं आहे, इंद्रिय जाता लळा धिदलिया. इंद्रिय जाता म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे. या सगळ्या इंद्रिय समुदायांचे लाड पुरवत असताना, लळा, इंद्रिय जाता म्हणजे सगळ्या इंद्रियांची, लळा म्हणजे लाड, धिदलिया
त्या त्या इंद्रियांची लाड पुरवण्यात आयुष्य वाळे घातलं असताना काय होईल? धर्माचा मळा जाळोणी. आपल्या जवळ असणारा जे धर्म आहे, जे पुण्य आहे, जे सत्कर्म आहे, त्या धर्माचा मळा जाळून काय केलं आहे? जेत विषयाचा सोहळा भोगीजे. कोणकोणत्या धर्माचा नाश होतो मग अशी सांगितलं आहे शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये. जेथे तेज आहे, वीर्य आहे, शक्ती आहे, मेधा आहे, प्रज्ञा आहे, हे सगळं सगळं नष्ट होतं. कोणत्या सुखाचा भोग घेताना? विषयांचा सोहळा भोगीजे. विषयांचा आनंद भोगत असताना. कोणता? विषय इंद्रिय संयोगाचा आनंद भोगत असताना, इंद्रियांची लाड पुरवत असताना धर्माचा मळा जाळून, जे धर्माने सांगितलेलं जे पुण्य कर्म आहे ते सगळं जाळून विषयाचा आनंद अशी राजसिक लोक घेत असतात. आणि त्यामुळे धर्म संपला. मग पापाचा उदय कसा होतो हा विषय थोडक्यामध्ये पुढे मांडून मग पुढच्या विषयाला आरंभ होतो. तो विषय एक दोन तीन ओव्या आहेत. तो विषय आपण उद्या पूर्ण करू, मग पुढच्या विषयाला प्रारंभ करूया. ओम